नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज रोजी आपल्या या कांद्याच्या प्लॉटला 35 दिवस पूर्ण झालेले. तर आपण आज आहे ना, म्हणजे आपली खुरपणी झाली बरं का या प्लॉटची, त्यामुळे थोडे कांदे पडलेले. आता तुम्ही म्हणशाल कांदे का बरं पडले, तर आपण आत्ताच खुरपणी केली. आपण खुरपणी केल्यानंतर आपल्या कांद्याच्या प्लॉटला दुसरा डोस टाकू राहिलोय. आता आपण एक खताचा विचार जर केला ना, तर आपण दुसरा डोस 10-26-26चा टाकतोय बरं का. आपल्या ह्या कांद्याच्या प्लॉटसाठी आपण म्हणजे जेव्हा आपलं आंबवून चालू होतं ना, त्या टायमाला आपण 24-24 टाकलं होतं व त्यानंतर खुरपणी झाल्यानंतर आपण म्हणजे आज आपले 35 दिवस झालेले, आज आपण 10-26चा डोस टाकू राहिलोय. आता आपण हा कांदा प्लॉट आहे ना, रेन पाईप केलेला आहे. तर बरेच शेतकरी म्हणतात की रेन पाईपाचा रिझल्ट चांगला नाही, म्हणजे नाही का कांद्याची सड होती किंवा तो टिकत नाही. तर तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. आता मागच्या वर्षी तुम्ही रेन पाईप ह्याच प्लॉटमध्ये कांदा केला होता, त्याची साईज वगैरे किंवा कलर वगैरे पण चांगला होता बरं का. तर तुम्हाला अशा शेतीबद्दल तुम्हाला जर मोठे व्हिडिओ पाहिजे असेल ना आपली, तर आपलं यूट्यूब चॅनल आहे तिकडे जाऊन पटकन सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला आपली डेली अपडेट भेटत चालेल बरं का. तर मग काय कांद्याला खत वगैरे टाकलं आणि इकडे आपले जे आपलं रोप होतं ना, तिथं आपल्याला गायांसाठी चारा करायचा आहे बरं का. मग तिथं डायरेक्ट कल्टिवेटर मारलं. नांगरणी करण्यापेक्षा डायरेक्ट कल्टिवेटर मारू, कारण वावर पण काही एवढं निब्बार नाही. तिथून डायरेक्ट आपल्या शेडवर गेलो. आता आपल्या शेडचं म्हणजे कोब्याचं काम आहे ना पूर्ण झालेलं आहे. तिथं आपल्याला आता काय दररोज काम एकच आहे, पाणी मारायचं. मग काय त्या पाणी बिणी मारला, तर पाणी मारण्यासाठी आहे ना समू पण आली होती बरं का. तर तिला काय मोकार आनंद होतो, डेली म्हणते पप्पा चला शेडवर, म्हणत चला. मग काय आता मी शेडला पाणी मारू सर, तुम्ही आपल्या व्हिडिओ लाईक करा, फॉलो करा आणि कमेंट करा, अजिबात विसरू नका.